पुण्यामध्ये आता सुप्रिया सुळे प्रसार माध्यमांशी बोलतायत. होती की कुठल्याच आपण खरं तर स्वागत नको, जेसीबी तर बिलकुलच नको. माझी सगळ्यांना विनंती आहे की हे जे जेसीबी आणताय ह्याच्यात मला कार्यकर्त्यांची सुरक्षिततेची काळजी वाटते. आणि हे नवीन जर कल्चर आज येत आहे, फुलं उत्साह गुलाल हा साहजिक आहे, तो म्हणजे तुमचा अधिकार आहे. पण मला असं वाटतं हा जेसीबीचा जो नवीन कार्यक्रम आपण करतोय तो थोडा म्हणजे आपल्याला नकोच अशी विनंती करीन. आणि हा जो निधी सगळा आहे, जो आपल्याला उत्साह आहे, तो टँकर, चारा छावण्या आणि चारा डेपोमध्ये पक्षाने खर्च करावा अशी माझी उत्सुक कार्यकर्त्या, म्हणजे मला तुम्हाला दुखवायचं नाहीये, पण अतिशय प्रांजळपणे मी तुम्हाला विनंती करते की आपण सगळ्यांनी आजपासूनच दुष्काळी परिस्थितीत अडचणीत असलेल्या आपल्या शेतकऱ्यांच्या बरोबर उभं राहायला. 48,000. कुठेतरी या सगळ्या निवडणुकीत प्रचारादरम्यान अजितदादांनी जो विकासाचा मुद्दा पुढे केला होता तो बारामतीकरांनी नाकारलाय का? मला असं वाटतं कोणीच काही नाकारत नाही. आणि मला असं वाटतं की जेव्हा आपण एखादं इलेक्शन लढतो ते कुठल्या व्यक्तीच्या विरोधात मी तरी लढत नाही. माझ्यासाठी ती वैचारिक लढाई होती, जे मी सातत्याने माझ्या कॅम्पेनमध्ये म्हणलं. आजही माझं तेच मत आहे, माझी लढाई ही कुठल्याही व्यक्तीविरोधी नव्हती. माझी लढाई ही वैचारिक लढाई आहे. माझी लढाई बेरोजगारीच्या विरोधात आहे, माझी लढाई भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे, माझी लढाई महागाईच्या विरोधात आहे. आणि ज्या पद्धतीने सरकारने या शेतकऱ्यांचं कंबरडं मोडायचं पाप या सरकारने केलेलं आहे, त्या विरोधात माझी लढाई. मधल्या काळात बरेच सहकारी सोडून गेले, त्यांनी वेगळा निर्णय घेतला. आता या निर्णयानंतर किती लोक परत येतील असं वाटतं? मला असं वाटतं प्रत्येक ही लोकशाही आहे, प्रत्येकाला आपला निर्णय घ्यायचा अधिकार आहे. आणि एखाद्याने निर्णय घेतला असेल तर आपण त्याला शुभेच्छा द्याव्या. आणि एक मी अतिशय प्रांजळपणे तुम्हाला सांगू इच्छिते की देश में टॅलेंट की कमी है. की रात्रीच्या अंधारात काही पुढचे नेते सेटलमेंट त्याचा शोध घेतला पाहिजे असे त्यांनी ट्विट सुद्धा केले. आता म्हणजे परवा रात्री रिझल्ट लागला, काल आम्ही इंडियाच्या मीटिंगमध्ये होतो, आज मी पहिल्यांदाच मतदारसंघात येते रिझल्ट लागल्यानंतर. आणि त्याच्यानंतर आता बूथ वाईज काय मतदान झाले त्याच्यासाठी तातडीने उद्या परवा पक्ष बसणार आहे. त्यानंतर 9 तारखेची मीटिंग आहे, 10 तारखेची मीटिंग आहे. माझा आज दुपारून आणि उद्या दिवसभर दुष्काळाचा दौरा आहे. इंडियाच्या बैठकीमध्ये काय निर्णय झालेला आहे, एकत्रितपणे काय निर्णय घेतलेला आहे? मला असं वाटतं की एक गोष्ट आम्ही मान्य केली पाहिजे की जो मॅजिक नंबर आहे तो आमच्याकडे नाही. त्याच्यामुळे वेट अँड वॉचची भूमिका, कारण आम्हाला कुठलाही घाईघाईने कुठलाही निर्णय घ्यायचा नाहीये. लोकांनी अर्थातच यावेळीच आम्हाला झुकतं माप दिलंय, हो दिलंय. आणि त्याच्यामुळे त्यांनी जी आम्हाला संधी दिली आहे त्याबद्दल मी तमाम भारतातल्या सगळ्या लोकांनी जो विश्वास इंडियाबद्दल दाखवला त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानते. काल मला अनेक नेत्यांना भेटायची संधी मिळाली. मी अखिलेश यादवांशी जेव्हा सविस्तर बोलले, त्यांनी पूर्ण उत्तर प्रदेशचा जेव्हा आढावा दिला होता, कारण आम्ही जेव्हा 3-4 महिन्यापूर्वी भेटलो होतो तेव्हा त्यांनी एक साधारण रोडमॅप आम्हाला दिला होता. सर्वे एक म्हणत होते, अखिलेशजी एक म्हणत होते, तर आम्ही त्यांना म्हणत होतो की असं आपण इंडिया अलायन्स म्हणून ओव्हर कॉन्फिडंट आहोत का? तर ते म्हणले नाही सुप्रिया. म्हणजे मी काल त्यांना म्हटलं बाबा मान गए उस्ताद तुमको, कारण त्यांनी सांगितलं होतं. तसंच दिदींचं झालं. दिदींच्या केसमध्ये पण भारतीय जनता पक्ष सातत्याने 25हून जास्त आम्ही येणार असं घडलं नाही. आणि तसंच तामिळनाडू, काल थिरू स्टॅलियनजी पण होते, त्यांचंही आम्ही अभिनंदन केलं. त्याच्यामुळे प्रत्येक राज्यातून म्हणजे महाराष्ट्र असेल, वेस्ट बेंगॉल असेल, उत्तर प्रदेश, अनेक कर्नाटका, तेलंगणा मुख्यमंत्र्यांशी काल आमचं बोलणं झालं, राजस्थानला काल सचिन पायलटजींशी बोलणं झालं. त्यामुळे आम्ही सगळ्या देशाचा काल आढावा घेतला आणि वेट अँड वॉचच्या भूमिकेत आम्ही आहोत. कारण कालच आमची मीटिंग चालू असतानाच आम्हाला माहिती आली की हे सगळं एक प्राईम मिनिस्टर प्रेसिडेंट ऑफ इंडियाला भेटायला जात आहेत वगैरे. ठीक आहे, बघूया ना काय होतं. निवडणूक संपली आता वन ॲट अ टाइम. मी सगळ्यांचे प्रश्न घेतले. नाही, मला असं वाटतं इच्छा सगळ्यांचीच आहे, पण होल पॉईंट इज नंबरचा सगळा एक आढावा. काल आमची फक्त एक प्राथमिक मीटिंग होती. काल आम्ही पहिल्यांदा भेटलो आणि जर
प्रेसिडेंट ऑफ इंडियानी जो सगळ्यात मोठा पक्ष आहे शेवटी या संविधानाप्रमाणे घेतला. त्याच्यामुळे जे सगळ्यात मोठा नंबर. तर सुप्रिया सुळे खासदार म्हणून निवडून आल्यानंतर त्या लगेचच जागरूक खासदार म्हणून ऍक्टिव्ह झालेल्या आहेत, दुष्काळ दौरा करणार आहेत आणि यानंतर